तर नमस्कार मंडळी, मी रोहित स्वागत करतो एका न्यू ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज माझी ब्रेक शिप होती. म्हणजे मी सकाळी मॉर्निंगला ड्युटीवर गेलेलो आणि आता 4 वाजता ब्रेकवर गेलो आणि ब्रेकवर जाऊन 9 वाजता परत कामावर गेलेलो आणि आता वाजले आहेत इकडचे 2:30. तर आता माझी शिफ्ट संपली आहे, तर मी आता रूमवर जात आहे. तर मित्रांनो, आमच्या इंडियामध्ये, कोकणामध्ये तर कुठे पण शहरामध्ये दुकानं आहेत. त्या दुकानांना आम्ही थिएटर आता दरवाजे लावून बंद करतो, कारण चोरी होऊ नये म्हणून. तर इकडे रातची पण दुकानं उघडं असतात, पण ती थिएटरने नाही, पण अशी लॉक लावून बंद करतात. तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही रातची दुकानं अशीच बंद असतात आणि इकडे कॅमेरे लावले असतात म्हणून जास्त चोरी होत नाही. आणि असे ओपन करून पण चोरी करू शकत नाही, कारण इकडे जास्त करून कॅमेरे लावलेले आहेत. छोट्या छोट्या दुकानांनी किंवा मोठ्या दुकानांनी रोडवर पूर्ण कॅमेराच लावलेला आहे. त्यामुळे इकडे कसलीच भीती नाही आहे. दुकान जरी ओपन असलं तरी पण इकडे चोरी होऊ शकत नाही. तुम्ही बघू शकता, इकडे हे बघा, हे एक सलून शॉप आहे, ते सुद्धा असं बंद करून गेले आहेत. हे पण एक हॉटेल आहे, हे एक शॉप आहे छोटासा, हे एक मेडिकल आहे. म्हणजे ह्या दुकानांना थिएटर नाही आहे, असेच आहे डायरेक्ट ओपन. फक्त डोर विंडो याचा आहे, ग्लासचा आहे आणि त्याला लॉक मारून गेले आहेत सगळे. आणि इकडे प्रत्येक लाईटच्या खाली एक कॅमेरा आहे. जरी कोणी फोडून नेलं तर 5 मिनिटात चोर भेटू शकतो, कुठे पण गेला तरी पण. तर इकडे UAEचे रूल्स जरा स्ट्रॉंगच आहे सिक्युरिटीच्या बाबतीत. तरी इकडे भयानक आहे. जिकडे तिकडे कॅमेरात लावलेले आहेत. काय पण बलात्कार नाही तर चोरी ना तर काय पण झालं ते तरी 5 मिनिटात पोलीस येतात इकडे. तर सिक्युरिटीसाठी एकदम बेस्ट आहे. कसलाच प्रॉब्लेम, टेन्शन नाही आहे. चोरीला गेलेली वस्तू 15 मिनिटात आता एका दिवसात भेटू शकते, इतकी गॅरंटी इकडचे शेख लोक राहतात, पोलीस लोक देतात. तर मंडळी, तुम्ही जिथे राहता, ज्या एरियामध्ये, तो एरिया सिक्युअर आहे की तिकडचे कसं रूल्स आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असंच नवनवीन काहीतरी ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी मला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.